घेण्यासाठी आले ती एनर्जी मला घेता येईल. ते सगळ्यांचे डोळे बंद. मला पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा सगळीकडे सांगायला लागते, प्लीज क्लोज युअर आईज. उभं मला कोणीच नाही पाहिजे. अतिशय महत्वाचा विषय आहे. नंतर पुढे सरकून घ्या, थोड्या वेळाने डोळे बंद. श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. श्वास सोडायचा. श्वास घेताना श्री स्वामी समर्थ म्हणायचंय आणि सोडताना असं विचार करायचा की माझ्या शरीरात जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जात आहे. श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. श्वास सोडायचा. शेवटचा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. 3 वेळा ओंकार करणार आहोत आपण. श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. शेवटचा श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद ठेवायचे. माझ्या डोक्याच्या केसापासून माझ्या पायाच्या अंगठ्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर शांत 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 रिलॅक्स 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 झालेलं आहे. माझ्या शरीरात जे रोग आहेत, जे त्रास आहेत, जे मानसिक त्रास आहे, जे आर्थिक त्रास आहे, मी तुम्हाला मागे चक्रांचा फोटो दाखवला होता. मूलाधारापासून सगळ्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असतात आणि याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. माझी सगळी चक्र क्लिअर 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 होत आहे. त्या सगळ्यामध्ये तेज आलं आहे. माझ्या डोक्याच्या वर या मठाच्या वरती डोळे बंद ठेवायचे आहे. या मठाच्या वरती असा विचार करायचा की स्वामी उभे आहेत आणि त्यांनी दोन्ही हात वरती ठेवलेले आणि त्या हातातनं प्रकाश 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 इतका प्रकाश येत आहे. माझं संपूर्ण शरीर, हा मठ, माझं घर मी माझ्या हातात धरलं आहे, ते घर पूर्णपणे प्रकाशाने भरून गेलंय. सायन्स किंवा असं सांगतं अध्यात्म, जिथे प्रकाश असतो तिथे कुठलीही रोगराई, त्रास, कुठल्याही अडचणी नसतात. मग एवढा प्रकाश मला घ्यायचा आहे. सर्वत्र प्रकाश प्रकाश प्रकाश. स्वामींच्या हातातनं पैशाचा पाऊस पडत आहे आणि त्या पैशामध्ये मी बसलेली आहे. लक्ष्मी माझ्या दारात आहे. आनंद आनंद आनंद. मी इथे येऊन माझी बॅटरी चार्ज करत असते. आनंद आनंद आनंद. डोळे बंद करायचे आहेत. आज विचार आहे, जो विचार मी बोलणार आहे तो आहे बाल संस्कार. तर आपण डोळे बंद करायचे. आपली मुलं कुठल्याही वयाची असू दे, विचार करायचे की आपलं लग्न ठरलं होतं तो दिवस, जेव्हा पहिल्यांदा आपल्याला बघायला आले होते, आपण पहिल्यांदा आपल्या मिस्टरांना बघितलं होतं आणि लग्न ठरलं, आता लग्न होणार, तो दिवस आणि आजचा दिवस. लग्न झाल्यानंतर साखरपुडा होतो, हळद होते, हे सगळे संस्कार आहे आणि त्यानंतर लग्न होतं. खरं शास्त्राप्रमाणे पूर्वी मुलगा बघायला यायचं नाही, हे सगळं डोळे बंद करून आपलं आठवायचंय. कारण की आता जरी विस्कळीत झालं आहे तर मी मानस पूजेमध्ये हे क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे. जरुरी नाही की माझा मुलगा 1ली 4थी, तो ग्रॅज्युएट झालेला असेल किंवा नातू झाले असतील तरी मला ही संधी देवाने दिली आहे की माझा मागचं जे पास्ट होतं तो मला क्लिअर करायचा आहे. पूर्वी असं होतं की मुलगा बघायला यायचा नाही, तर मुलाचं आणि मुलीची भेट किंवा पहिलं जे एकमेकाला बघणं असायचं ते लग्नाच्या दिवशी असायचं. त्यात सुद्धा असं नवरा नवरी आजकाल सारखं पुढे पुढे जातात तसं नसायचं. मध्ये अंतरपाठ धरलेला आहे. विचार करायचा पलीकडे तुम्ही तुमच्या मिस्टरांना बघितलं नाहीये. पुरुषांनी विचार करायचा की आपण आपल्या पत्नीला बघितलं नाही आहे. लग्नाच्या मंडपात उभा आहे, जिथे केळीचे आणि आंब्याचे खांब लावले आहे आणि अंगावर अक्षता, जे अक्षत आहे, अखंड आहे, अशा अक्षता का टाकल्या जातात की अखंड आमचं आयुष्य, अखंड सौभाग्य लाभू दे. जिथे केळीचे खांब लावले, आंब्याचे खांब याच्यासाठी लावले डहाळे की ही पॉझिटिव्हिटी,
मला मिळू दे, माझ्या पुढच्या संसारासाठी मिळू दे, हे त्याच्या मागचं शास्त्र शुद्ध कारण होतं. ज्यांच्या हातात अक्षता दिल्या आहे त्यांना माझ्याबद्दल, माझ्या पतीबद्दल, माझ्या संसाराबद्दल पॉझिटिव्हिटी आहे, प्रेम आहे. जेव्हा ते हातात अक्षता धरतात, कुठेतरी विचार करतात की यांचं चांगलं होऊ दे, अशा भारीत झालेल्या एनर्जी तयार झालेल्या अक्षता शेवटी आपल्या अंगावर टाकल्या जातात. हा त्याच्या मागचा संस्कार आहे. मध्ये अंतरपाठ आहे. आज तर अंतरपाठ अगदी खाली असतं, पण शास्त्राप्रमाणे विचार करा, एका बाजूला मी उभी आहे, एका बाजूला माझे पती उभे, मध्ये पांढऱ्या रंगाचं अंतरपाठ आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक काढले. मग स्वस्तिक का काढलेलं आहे की स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. अजून माझे पती कोण आहे त्यांना मी बघितलं नाहीये, माझ्या पतीने त्यांची पत्नी कोण आहे हे बघितलं नाही. बघा, पूर्वीचे संस्कार, आई वडिलांनी जी मुलगी पसंत केली आहे ती मुलगी असायची. मग सध्या मला फक्त स्वस्तिक दिसत आहे, पलीकडे सावली दिसते, माझे पती उभे, पण अजून मी त्यांना बघितलं नाही. मनात कुठेतरी उत्सुकता आहे, पण माझी नजर दोघांची स्वस्तिकावर आहे. म्हणजे इकडे पती, तिकडे पत्नी, दोघांची दृष्ट ही त्या स्वस्तिकावर आहे. म्हणजे माझा पती कसा असणार आहे, स्वस्तिका सम असणार आहे, ते शुभ चिन्ह आहे. तेही विचार करत आहे की माझी पत्नी कशी असणार आहे, ती स्वस्तिका सारखी असणार आहे. हा विचार डोळे बंद करायचे आहेत. ते स्वस्तिक कंटिन्युअसली सगळे शुभ स्तोत्र म्हटले जात आहे आणि तेव्हाही आम्ही स्वस्तिक बघत आहोत, स्वस्तिक बघत आहोत. आणि काही काळानं जेव्हा ते मंत्रोच्चार सगळे झाले आहेत, एनर्जी पॉझिटिव्ह झाली आहे आणि मग ते अंतरपाठ, दोघांच्या मध्ये जे अंतर असलेला अंतरपाठ बाजूला काढला जातोय आणि ज्या स्वस्तिकाला मी पतीच्या रूपात बघत होती ते पहिलं दर्शन माझं झालं आहे. किती छान वैदिक पद्धतीने आहे हे लग्न. त्यानंतर एकमेकाच्या गळ्यात पुष्पमाळा घालत आहोत. तर ह्या पुष्पमाळा का घालायच्या आहे, दुसरं काही का नाही. मी पुष्पमाळा फक्त देवालाच अर्पण करते आणि आजपासून हा पती माझा परमेश्वर असणार म्हणून मी देव समजून त्याच्या गळ्यामध्ये माळ घालत आहे. पती सुद्धा पत्नीच्या गळ्यात माळ घालत आहे, ते सुद्धा ही माझ्या घरची लक्ष्मी आहे हा विचार करून ह्या आदराने तो माझ्याकडे बघत आहे. माझी गृहलक्ष्मी आहे, आम्ही दोघं शिव पार्वती आहे, आम्ही आजपासून एकमेकांचा आदर करणार आहोत म्हणून एकमेकाला वाकून आम्ही गळ्यामध्ये पुष्पमाळा घालत आहोत. हातामध्ये पूर्वी फुलांचा गुच्छ द्यायचे, तो गुच्छ देत आहोत. आणि मग 7 अग्नी, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ पंचमहाभूतातलं तत्व आहे की जो अखंड आहे, त्याच्या साक्षीने आजपासनं एकमेकाच्या हातात हात तेव्हाही नसायचा, फक्त माझ्या साडीचा एक तुकडा म्हणजे साडीचा पदर आणि त्यांच्या गळ्यातलं उत्पन्न याची गाठ. बघा किती पद्धतीने लग्न. अजूनही पती पत्नीने एकमेकाला बघितलं नाहीये, शरीराचा स्पर्श नाहीये, हाताचा स्पर्श नाहीये, आत्ताशी वस्त्रांची स्पर्श होत आहे. वस्त्राचं महत्व काय? गोधडी नाव तुम्ही ऐकलं असेल, आपल्या आजीची गोधडी आजही आपण जपून ठेवलेली का, तर तिच्या साडीची ती आहे, तिच्या कुशीमध्ये ऊब होती. माझ्या आईच्या साडीमध्ये जी ऊब आहे ती जेव्हा मी गोधडी अंगावर पांघरते ती ऊब मला जाणवते. हे त्या वस्त्राचं महत्व आहे. तर ती एनर्जी, पतीची एनर्जी त्या वस्त्रात आहे आणि माझी एनर्जी माझ्या साडीच्या पदरात आहे. त्या दोघांची गाठ बांधली आहे. अजूनही आम्ही एकमेकांना नीटच बघितलं नाहीये, मान खाली आहे, स्पर्श नाही. आणि मग 7 प्रदक्षिणा आम्ही अग्नीला मारत आहोत. जगात 7 रंग आहे, 7 सगळे गोष्टी आहेत आणि ह्या 7 प्रदक्षिणा देवाच्या, ब्राह्मणाच्या, आई वडिलांच्या आणि जे शुभचिंतक नातेवाईक लग्नाला आले त्यांच्या आम्ही साक्षीने ह्या प्रदक्षिणा केल्या. आणि त्यानंतर जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान माझ्या वडिलांनी दान केली आहे मला आणि मग माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे आणि मग आमच्या हातात हात धरून आमच्या प्रदक्षिणा झाल्या, तेव्हा तो स्पर्श झाला. पूर्वीच्या काळी फॅमिली प्लॅनिंग नसायचं. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच गुड न्यूज यायची. घरी गेल्यानंतर सत्यनारायणाची पूजा, देवतांचे दर्शन, गोंधळ असा सगळा कुळाचार व्हायचा आणि त्यानंतर एक विधी केला जायचा, त्याला गर्भधान विधी म्हणतात. तिथपर्यंत तुम्ही आला आहात आणि याच्या पुढेही चांगलं होणार आहे असा विचार करूया आपण. आणि दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहे आणि डोळे उघडायचे.